बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स ऑफ लक्ष्मी बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2014. आपण ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. मार्किंग अगोदर आपण करून घेतोय. मार्किंग करण्यासाठी फर्स्ट आयटम आहे कॅश विथ अदर बँक. इतर बँकेमध्ये जर कॅश असेल तर आपण ती दाखवतो 7 नंबरच्या शेड्यूलला, बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीसला. त्यामुळे त्याच्यासमोर 7 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर गोल्ड आपली इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे त्यासमोर 8 नंबरची मार्किंग करा. इन्व्हेस्टमेंटचं शेड्यूल 8 नंबरचं आहे. त्यानंतर मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस आपण दाखवणार आहोत 7 नंबरला, कारण 7 नंबरच्या शेड्यूलचं नावच बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस असे आहे. 7 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 1 एप्रिल 2013 म्हणजे प्रिव्हियस इयरचा बॅलन्स आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला दाखवणार आहोत. त्यामुळे त्याच्या समोर SP अशी मार्किंग करा. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला दाखवणार आहोत. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह क्रेडिट साईडला आलेला आयटम आहे. इंटरेस्ट अँड डिस्काउंट बऱ्याचदा एकत्र येतो, पण ह्या प्रॉब्लेममध्ये डिस्काउंट सेपरेट आलेला आहे. त्यावर रिबेटची जर ॲडजस्टमेंट असेल तर आपण हा आयटम 13 नंबरला इनरला घेणार आहोत. रिबेटची ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे डिस्काउंट रिसिव्ह समोर 13A ची मार्किंग करा. त्यानंतर कमिशन क्रेडिट साईडला आलेला आहे, म्हणजे इन्कम आहे. परंतु इंटरेस्ट आणि डिस्काउंट सोडून इतर स्वरूपातला इन्कम असेल तर तो आपण 14 नंबरच्या शेड्यूलला घेतो. त्यामुळे त्याच्यासमोर 14 नंबरची मार्किंग करा. अदर इन्कमला घेतो आपण, 14 नंबरची मार्किंग करा कमिशन समोर. त्यानंतर डिव्हिडंड पेड केलेला आहे, दिलेला आहे, त्यावर ॲडजस्टमेंट आहे का चेक करा. डिक्लेअरची डिव्हिडंड डिक्लेअरची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डिव्हिडंड पेड आपण डायरेक्ट ॲप्रोप्रिएशनला दाखवणार आहोत. त्याच्यासमोर APP लिहा, म्हणजे ॲप्रोप्रिएशनला आपण दाखवणार आहोत डिव्हिडंड पेड आपण ॲप्रोप्रिएशनला दाखवणार आहोत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट शब्द आलेला आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंटला जाईल. 8 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर बिल डिस्काउंटेड अँड परचेस 9 नंबरला जाईल. ॲडव्हान्सेसला 9 नंबरची मार्किंग करा. नऊ नंबर. त्यानंतर रिकरिंग डिपॉझिट शब्द आलेला आहे. डिपॉझिट्स आपण 3 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो, त्यामुळे 3 नंबरची मार्किंग करा. क्रेडिट साईडला आलेले डिपॉझिट आहे, त्यामुळे डिपॉझिट्सला दाखवणार 3 नंबर. त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड आपली इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे 8 नंबरच्या शेड्यूलला दाखवणार आहे. 8 नंबरची मार्किंग करा. इन्व्हेस्टमेंटवर कोणतीही रिव्हॅल्युएशनची ॲडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे सर्व इन्व्हेस्टमेंट आपण आउटरला दाखवणार आहोत. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ 100 इच कॅपिटल आहे, 1 नंबरच्या शेड्यूलला जाईल. 1 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस कॉमन खर्च आहे, त्यामुळे 16 नंबरची मार्किंग करा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला जाईल 16 नंबर. त्यानंतर करंट अकाउंट म्हणजेच डिपॉझिट आहे, करंट डिपॉझिट. तर करंट अकाउंटला 3 नंबरची मार्किंग करा डिपॉझिटची. क्रेडिट साईडला आलेला आहे. त्यानंतर इंटरेस्ट पेड म्हटलंय आणि डेबिटला आलेला आहे, त्यामुळे इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा पेडच्या शेड्यूलला जाईल 15 नंबरला. 15 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर रिझर्व्ह फंड क्रेडिट साईडला आलेला आहे, 2 नंबरच्या शेड्यूलला जाईल. रिझर्व्ह अँड सरप्लसला 2 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर फिक्स डिपॉझिट आहे, म्हणून 3 नंबरच्या शेड्यूलला जाईल. 3 नंबरची मार्किंग. त्यानंतर सेव्हिंग बँक अकाउंट 3 नंबरच्या शेड्यूलला जाईल. डिपॉझिट्सला 3 नंबरची मार्किंग. त्यानंतर कॅश इन हँड 6 नंबरच्या शेड्यूलला जाईल. 6 नंबरच्या शेड्यूलचं नावच आहे कॅश इन हँड अँड विथ RBI.
RBI मध्ये कॅश असेल किंवा हातात कॅश असेल तर ती आपण 6 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो. 6 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड 13 नंबरच्या शेड्यूलला जाईल. जर डिस्काउंट सेपरेट नसता तर आपण इंटरेस्ट मधून रिबेट वजा केला असता, पण डिस्काउंट सेपरेट दिलेला आहे त्यामुळे आपण डिस्काउंट मधून रिबेट वजा करणार आहोत. 13 नंबरची मार्किंग इंटरेस्ट रिसिव्हला. त्यानंतर लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट यावर कॉमन येणारी ऍडजस्टमेंट जी आहे ती रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट म्हणजे आरडीची ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे 9 नंबरला ऍडव्हान्सेसला आपण इनरला घेणार आहे. 9A ची मार्किंग करा. 9A. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस डेप्रिसिएशन आहे 16 नंबरला जाईल. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रिमायसेस फिक्स असेट आहे त्यावर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नसणार कारण की डेप्रिसिएशन ऑलरेडी दिलेलंच आहे. त्यामुळे 10 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सिल्वर अदर असेटला जाईल. 11 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर बॅड डेप्स कॉमन खर्च आहे त्यामुळे 16 नंबरला जाईल. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कॅश विथ RBI 6 नंबरच्या शेड्यूलला जाईल कारण 6 नंबरला कॅश इन हँड आणि कॅश विथ RBI असे दोनच आयटम असतात. 6 नंबरची मार्किंग करा. आता आपण ट्रायल बॅलन्सला कुठे कुठे पोस्टिंग होईल त्या सर्व शेड्यूल्सची मार्किंग करून झालेली आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ आपण. तुमच्याकडे बॅलन्स शीट असेल. बॅलन्स शीटच्या वरती आपण नाव दिलेलं आहे इन द बुक्स ऑफ लक्ष्मी बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2014 आणि प्रॉफिट अँड लॉसला फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014 असे 2 स्टेटमेंट आणि 16 शेड्यूल्स तुमच्याकडे आखलेले असतील. ट्रायल बॅलन्सचा आपण प्रत्येक एक इफेक्ट देणार आहोत आणि ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देणार आहोत. ट्रायल बॅलन्स पोस्टिंग करत असतानाच त्या आयटमवरची ऍडजस्टमेंट पण आपण लगेच करणार आहोत. फर्स्ट आयटम जो आहे ट्रायल बॅलन्स मधला तो आहे कॅश विथ अदर बँक. 7 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. कॅश विथ अदर बँक अमाऊंट 2,06,000. यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. पोस्टिंग झाल्यानंतर रेज हँड करून पुन्हा हात खाली घ्या. त्यानंतर सेकंड आयटम आहे गोल्ड. 8 नंबरला घेणार आपण इन्व्हेस्टमेंटला. 8 नंबरच्या शेड्यूलला दाखवा गोल्ड. आपण कॉलम वापरताना करंट इयरचा कॉलम वापरतोय म्हणजे 31 मार्च 2014 चा जो प्रिव्हियस इयरचा कॉलम आहे लास्टचा तो ब्लँक राहणार आहे, कोरा राहणार आहे आणि ऍडजस्टमेंट करताना आपण त्या पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये करणार आहोत. त्यानंतर मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 7 नंबरच्या शेड्यूलला घ्या. शेड्यूल नंबर 7 ला. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 7 नंबरच्या शेड्यूलला घ्या. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा प्रिव्हियस इयरचा बॅलन्स आहे 2,40,000. तो प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रॉफिट अँड लॉस ब्रॉड डाऊनच्या समोर दाखवा 2,40,000. 2,40,000. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड 13 नंबरच्या शेड्यूलला इनरला घ्या. इनरला म्हणजे पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये 60,000 त्यावर आपण रिबेट मायनस करणार आहोत. डिस्काउंट रिसिव्ड 60,000 लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 24,000. लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 24,000. 24,000. 60,000तून 24,000 रुपये मायनस करून आउटर कॉलमला 36,000 36,000. आउटर कॉलम म्हणजे करंट इयरचा कॉलम त्यामध्ये 36,000.
रिबेटचा सेकंड इफेक्ट द्या 5 नंबरच्या शेड्यूलला. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 24,000. 5 नंबरच्या शेड्यूलला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 24,000. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 24,000. नेक्स्ट आयटम कमिशन 14 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. कमिशन 10,000. 14 नंबरच्या शेड्यूलला कमिशन 10,000. कमिशन 10,000. त्यानंतर डिव्हिडंड पेड ॲप्रोप्रिएशनला दाखवा. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला लास्ट हेडिंग जे आहे ॲप्रोप्रिएशन त्याच्या अंडर आपण एक 20% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी फंडचा ठेवलेला आहे. त्याच्या खालच्या ओळीवर डिव्हिडंड पेड 60,000 60,000. डिव्हिडंड पेड 60,000 ॲप्रोप्रिएशनला प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. 8 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 17,80,000. 17,80,000. त्यानंतर बिल डिस्काउंटेड अँड परचेस 9 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. बिल डिस्काउंटेड अँड परचेस 9 नंबरच्या शेड्यूलला. त्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे करंट इयरच्या कॉलमला 5,26,000. 5,26,000. 5,26,000. त्यानंतर रिकरिंग डिपॉझिट आहे म्हणून 3 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. रिकरिंग डिपॉझिट 40,000. 3 नंबरच्या शेड्यूलला रिकरिंग डिपॉझिट 40,000 40,000. त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपली इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून 8 नंबरच्या शेड्यूलला गव्हर्नमेंट बॉन्ड्स 40,000 40,000. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 40,000 40,000. त्यानंतर कॅपिटल दिलेला आहे. कॅपिटल ऑथराइज आहे का आपण ऍडजस्टमेंट मध्ये चेक करू. ऑथराइज नाही दिलेलं, त्यामुळे डायरेक्ट लिहा 1 नंबरच्या शेड्यूलला. इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ 100 each. इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ 100 each करंट इयरच्या कॉलम मध्ये 8 lakhs 8 लाख. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस कॉमन खर्च आहे 16 नंबरला दाखवा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला जनरल एक्सपेन्सेस 48,000 48,000. त्यानंतर करंट अकाउंट डिपॉझिट्सला दाखवणार आपण 3 नंबरच्या शेड्यूलला. डिपॉझिट्सला करंट अकाउंट्स 40,40,000 40,40,000. 40,40,000. त्यानंतर इंटरेस्ट पेड 15 नंबरच्या शेड्यूलला. इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा पेड जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलला 46,000 46,000. 46,000 46,000. त्यानंतर रिझर्व्ह फंड 2 नंबरच्या शेड्यूलला रिझर्व्ह अँड सरप्लसला 2 lakhs 2 लाख 2 लाख. त्यानंतर फिक्स डिपॉझिट्स 3 नंबरच्या शेड्यूलला दाखवा.
फिक्स डिपॉझिट आहे म्हणून 3 नंबरच्या शेड्यूलला 24,60,000 24,60,000 24,60,000. त्यानंतर सेव्हिंग बँक अकाउंट डिपॉझिट आहे आपलं. सेव्हिंग बँक अकाउंट डिपॉझिट्सला 3 नंबरच्या शेड्यूलला 4 lakhs 4 लाख 4 लाख. इथपर्यंत आले असतील तर रेज हँड करा. त्यानंतर कॅश इन हँड 6 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. 70,000 शेड्यूल नंबर 6. कॅश इन हँड 70,000 70,000 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड आपण रिबेटची ऍडजस्टमेंट डिस्काउंटवर केल्यामुळे इंटरेस्ट रिसिव्ह आपण आउटरला दाखवणार आहोत. 13 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट रिसिव्ह 3,20,000 3,20,000 करंट इयरच्या कॉलमला दाखवा. त्यानंतर लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट 9 नंबरच्या शेड्यूलला ऍडव्हान्सेसला पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या. त्यावर आरडीडी ची ऍडजस्टमेंट आहे. पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या. त्यावर आरडीडी ची ऍडजस्टमेंट आहे. $41,20,000 पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये. ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट इज रिक्वायर अमाउंटिंग टू ₹20,000. 20,000 आपण आरडीडी लेस करणार आहोत. लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून लेस आरडीडी 20,000 लेस करून करंट इयरच्या कॉलम मध्ये शो करा 41 लाख 41 लाख. आरडीडीचा सेकंड इफेक्ट आपण देतो प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रोव्हिजन शब्दाच्या समोर. पण सेकंड इफेक्ट देत असताना आरडीडी आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स ह्या 2 अमाऊंट घेत असतो. जर ऍडजस्टमेंट मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सची ऍडजस्टमेंट असेल तर आपल्याला ती अमाऊंट यामध्ये प्लस करून दाखवायची आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 बघा. प्रोव्हाइड ₹40,000 फॉर टॅक्सेशन 40,000 रुपये प्रोव्हिजन करायचे आहे टॅक्ससाठी. म्हणून प्रोव्हिजनला दाखवताना आपण 20,000 रुपये आरडीडीचे प्लस 40,000 रुपये टॅक्सचे असे 60,000 रुपये दाखवणार आणि इन ब्रॅकेट लिहा आरडीडी प्लस टॅक्स. इन ब्रॅकेट आरडीडी प्लस टॅक्स. आरडीडी प्लस टॅक्स. अमाऊंट दाखवताना 60,000 रुपये दाखवा. 40,000 रुपये टॅक्सचे आणि आरडीडीचे 20,000. त्यानंतर टॅक्सचा सेकंड इफेक्ट द्या 5 नंबरच्या शेड्यूलला. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 40,000. 5 नंबरच्या शेड्यूलला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 40,000. आरडीडी आणि टॅक्स दोन्ही ऍडजस्टमेंट आपण सोबत केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे डिप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस. 16 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. डिप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस 54,000 54,000 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला 16 नंबर शेड्यूलला दाखवा. डिप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस 54,000 54,000. इथपर्यंत आला असाल तर रेज हँड करा. ओके. त्यानंतर प्रिमायसेस फिक्स असेट आहे. 10 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. फिक्स असेटला
प्रिमायसेस 8,62,000, 8,62,000, 8,62,000, 8,62,000. शेड्यूल नंबर 10 ला फिक्स ॲसेटला प्रिमायसेस 8,62,000. त्यानंतर सिल्वर 11 नंबरला दाखवा. अदर ॲसेटला सिल्वर 64,000, 64,000, 64,000. त्यानंतर बॅड डेप्ट 16 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला बॅड डेप्ट 16,000, 16,000, 16,000, 16 नंबरच्या शेड्यूलला. त्यानंतर कॅश विथ RBI 6 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. कॅश विथ RBI, कारण 6 नंबरच्या शेड्यूलचं नावच कॅश इन हँड अँड कॅश विथ RBI असं आहे. 4 लाख, 4 लाख. इथपर्यंत सर्वजण आले असतील तर रेज हँड करा. आपला ट्रायल बॅलन्स इथे संपलेला आहे. ज्या रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स आहेत त्या आपण आता करूयात. ओके, रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स पहा. फर्स्ट ॲडजस्टमेंट रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आपण ती केलेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंटचा इफेक्ट राहिलेला आहे. सेकंड ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट ₹20,000. इन्व्हेस्टमेंटवर व्याज येणं बाकी आहे, त्याचा फर्स्ट इफेक्ट देणार आपण इंटरेस्ट आहे आणि आपला इन्कम आहे. म्हणून 13 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट अर्नला 13 नंबरच्या शेड्यूलला लिहा इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच्या कॉलमला 20,000, अमाऊंटच्या कॉलमला 20,000, 20,000. आणि त्याचा सेकंड इफेक्ट द्या. इंटरेस्ट ॲक्रूड आहे, येणं आहे म्हणजे ॲसेट आहे, म्हणून अदर ॲसेटला 11 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000, 20,000. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. चौथी ॲडजस्टमेंट पण झालेली आहे. फक्त पाचवी जी ॲडजस्टमेंट आहे तिचा सिंगल इफेक्ट येतोय बिल्स फॉर कलेक्शनचा. तुमच्या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला लास्ट आयटम आहे ज्याला शेड्यूल नंबर नाहीये, कंटिंजंट लायबिलिटीच्या नंतरचा बिल्स फॉर कलेक्शन म्हणून. त्याच्या समोर फक्त अमाऊंट शो करा 1,60,000, 1,60,000, 1,60,000. आता टॅली करण्यासाठी 2 नंबरचं शेड्यूल सोडून बाकी सर्व शेड्यूल्सची टोटल करा आणि आलेल्या प्रत्येक टोटल तुमच्या बॅलन्स शीटच्या आणि प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला त्या शेड्यूल नंबरच्या समोर लिहा. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करणार आहोत आणि त्यानंतर बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बघा, 1 नंबरची टोटल आहे 8 लाख. 2 नंबरची टोटल आपण लास्टला करतो, शेवटी करतो. 3 नंबरची टोटल आहे 69,40,000. 4 नंबरला काहीच नाहीये, त्यामुळे 4 नंबरच्या शेड्यूलची टोटल नील आहे. 5 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 64,000, 64,000. त्यानंतर 6 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 4,70,000, 4,70,000. 7 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 4,06,000. त्यानंतर 8 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 18,98,000. त्यानंतर 9 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 46,26,000. 10 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 8,62,000. 11 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 84,000. 12 नंबरला काहीच नाही त्यामुळे नील. 13 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 3,76,000. 14 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 10,000. 15 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 46,000 आणि 16 नंबरच्या शेड्यूलची टोटल आहे 1,18,000. या सर्व ज्या टोटल्स आहेत शेड्यूल्सच्या केलेल्या आपण त्या स्टेटमेंटला घेतोय सगळ्या. त्यानंतर आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यासाठी 13 आणि 14 या 2 शेड्यूल्सच्या अगोदर टोटल करायची आणि ती टोटल समोर लिहायची.
13 नंबरची टोटल 3,76,000 आणि 14ची 10,000 दोन्हींची टोटल 3,86,000 टोटल समोर लिहा. त्यानंतर 15 नंबर, 16 नंबर आणि प्रोव्हिजन यांची टोटल करायची आहे. 15 नंबरची टोटल आहे 46,000, 16 नंबरची टोटल आहे 1,18,000 आणि प्रोव्हिजनला 2 आयटमची बेरीज आपण दाखवलेली आहे, आरडीडीची आणि टॅक्सची, ती आहे 60,000. या तिन्हींची टोटल करून टोटल एक्सपेन्सेस समोर लिहायची आहे.